यांचा आवाज। धन्यवाद। हेलो, बहुत बहुत शुक्रिया सागर मांडवकर जी, रोशन जी पाटिल। और चलते मैदान के अंदर इस मैच का आंखों देखा हाल बताने के लिए फिलहाल टॉस जीता। इस बीच देखा जाए तो घोट टीम ने और पहले गेंदबाजी करने का फैसला किया है और बल्लेबाजी करने के लिए निमंत्रण दिया है वीरा स्पोर्ट 11 खड़गपुर टीम को। तो दोनों सलामी बल्लेबाज पारी का आगाज करने के लिए मैदान के अंदर पहुंच चुके हैं। मुकाबला 3 ओवर का है। खूबसूरत आयोजन नियोजन और गेंदबाजी की बाउंड्री संभालने के लिए राजा रानी 11 घोट के आरंभिक गेंदबाज बॉलिंग ट्रैक के ऊपर तैयार है। सुनील साळुंके इस बार गेंदबाजी की बाउंड्री संभालने के लिए और स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज है भावेश उल्वेकर और नॉन स्ट्राइक रेन पे साहिल उल्वेकर बंधु मैदान के अंदर और मैच शुरू अंपायर और 40+ के सभी दमदार खिलाड़ी देखी है। एक राउंड मारे ग्राउंड को और इस बीच गई आउट। कमांड डीजे और स्कोर है 0, 1 विकेट के नुकसान पे। और परफेक्ट काम है, करेक्ट नियोजन है। ग्रामस्थ मंडल उसराई 2025 में नए साल में डे नाइट का फॉर्मेट सक्सेसफुल साबित हो रहा है। नए बल्लेबाज मैदान के अंदर राहुल उल्वेकर 40+ के दमदार, ये सभी हमारे खिलाड़ी जिन्होंने क्रिकेट के लिए शानदार योगदान दिया है, इस टूर्नामेंट को 4 चांद लगा रहे, उन सभी मेहमान और सभी खिलाड़ियों का हार्दिक हार्दिक अभिनंदन। मोक्ष आइए हमारे मंच के ऊपर। 0 और घूम के खेलने का प्रयास किया था लेकिन गेंद बल्ले के ऊपर आई नहीं है। गेंद सीधी विकेट कीपर के पास। तर विकास खारुटकर साहेब यांच्याकडून या स्पर्धेला 1000चं आर्थिक सहाय्य आणि आपण पाहतोय नमित चौधरी याचा वाढदिवस अगदी काही मिनिटं बाकी आहेत, ती सुद्धा आम्ही प्रतीक्षा करतो। 40+ सर्व ग्रुप मैच कडे जरूर वळूया। आईवा कैच के लिए 1000 है, पकड़ो। गई गेंद बाहर। डीजे चलिए बॉल दीजिए अंपायर के पास। अमित सर डीजे ऑपरेटर मूड मध्ये आलेत। हाँ, प्रचंड मूड मध्ये आलेत, क्योंकि अभी कनेक्शन का टाइम है ना, तो होता ही रहता है। लेकिन परफेक्ट काम, सही मनोरंजन कर रहे, लोगों का दिल जिता रहे। और छक्का ठोका बल्लेबाज राहुल उल्वेकर ने, जो इस बार देखा काउ करने के ऊपर से गेंद को भेजा और टीम का स्कोर 6 रन, लॉस ऑफ 1 विकेट। तर नक्कीच जो संघ खेळतोय संकल्प ट्युटोरियल्स पुरस्कृत वीरा स्पोर्ट्स खिडूकपाडा आणि या संघाचे पॅकर्स आहेत खिडूकपाडा गावचे हर्षित सचिन पाटील तळोजा मजकूर यांच्याकडून स्पर्धेला आणि संघाला शुभेच्छा आलेत, त्यांचे धन्यवाद। यस, वीरा स्पोर्ट 11 खिड़कपाड़ा टीम का स्कोर है 6, लॉस ऑफ 1 विकेट और गेंदें हो चुकी 3, अभी तक 3 गेंदें शेष है। ये दमदार जबरदस्त झन्नाटेदार आयोजन नियोजन आप सभी लोग देख रहे। हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट और क्रिकेट लोकप्रिय बन चुका है, लेकिन रायगढ़ जिले के अंदर ये क्रिकेट का महासंग्राम चालू है और धुंधराई का आयोजन किया हुआ है ग्रामस्थ मंडलों ने।
तमाम दर्शक इस मैच का गवाह है। जब अर्जुन ने प्रण किया था कि मैं जयंत का सिर काटूंगा तो उसे गवाह नारायण है। लेकिन ट्रॉफी के लिए विशाल जन समूह खिलगिरी चंपा खुशवे रंभा जगह पहले लंबा और जगह मेरा खंबा टोक। अमित सर छय्या छय्या म्हणजे का असतं ते नंतर सांगो। 10-12 और ये सिंगल मिलेगा यहां और बल्ले से आ चुके स्कोर है 13। छय्या छय्या बहुत होती है, छय्या के पीछे जाएंगे तो बड़ा मजा आ जाता है। सैंडी पर हंस रहे 13 स्कोर। हंसी मजाक चाहिए ना तो सीरियस लोग अस्पताल में बहुत है। ये शॉट है लेकिन क्या रहे, नहीं 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 नहीं, नहीं। गुड फील्डिंग, गुड फील्डिंग, सही फील्डिंग। और इसी के साथ एक सिंगल जरूर मिलेगा, स्कोर आगे जाएगा 14 रन। 14 पे स्कोर। पहला ओवर खत्म हो चुका है, 3 ओवर का मुकाबला है। तर नक्की आज आमचे मुख्य आयोजक जयेश चौधरी आणि त्यांचे चिरंजीव नमन याचा आज वाढदिवस, त्याला वाढदिवसाचा आपण खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि उद्याच्या रात्रीमध्ये आपण बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत। नेक्स्ट मॅच दोन्ही संघाला टॉस साठी कॉल करतो। संघ असेल लोणिवले आणि चेरोबा धुंद्राई टॉस साठी। आणि आपण पाहतोय स्टेजवर आज जे आमचे मान्यवर आहेत, खऱ्या अर्थानं आज साहेबांचा वाढदिवस, मात्र संजय जळे शेठ साहेब आहेत यांच्याकडून स्टेजवर जर फलंदाजानं षटकार मारला, डायरेक्ट स्टेजवर चेंडू आला तर 1000। यस, वळूया डीजे कडे, ऐकूया त्यांना। वाघमारेंना आवडत नाही ना, वाघमारांना आवड आहे पण ते आतमध्ये आहेत, तर बाहेर होते बघा कशी मजा येईल। 14 अगर यहाँ छक्का आ जाएगा ना तो 1000 रुपए का इनाम है। और शॉट है, कैच इट, और गुड कैच। विकेट नंबर इस बार देखा जाए खिड़कपाड़ा का दूसरा गिरता हुआ। स्कोर है 14, लॉस ऑफ 2 विकेट। कमान कमाल 14 स्कोर। बघा पंचांनी 32 काढली म्हणून 200 रुपये घ्या तिघांना। 200 म्हणजे भरपूर झाले, पण ती बक्षीस आहे मित्रांनो। चौदह स्कोर। और अभी तक इस ओवर की 5 गेंदें शेष। नए बल्लेबाज नितेश भोईर और विकेट कीपर की शानदार चतुराई। रन नहीं मिलेगा कोई। राजा रानी 11 घोड़ बनाम वीरा स्पोर्ट 11 खिड़कपाड़ा के बीच मुकाबला चल रहा है। खिड़कपाड़ा टीम का टोटल स्कोर है 14 रन, 2 विकेट के नुकसान पे। तो स्पीड अप कीजिए अंपायर, क्योंकि और एक मुकाबला है। 12 बज चुके हैं। हाँ, ठोका अभी हो गया है। ये गेंद जरूर इस बार वाइड होनी चाहिए था, लेकिन गेंद लाइन के अंदर से गई है। बल्लेबाज वाइड मांग रहे थे, लेकिन परनपोर जी, जिनकी अभी तक मेरे हिसाब से यहाँ 3 बॉल शेष है, दूसरा ओवर है। सुंदर जबरदस्त आयोजन। आसमान देखिए खाली है, रात काली है। और इस बार देखिए बल्ले के ऊपर गेंद आ रही। प्रयास अच्छा चल रहा है, लेकिन कामयाबी नहीं मिल रही है। सुंदर गेंदबाजी चल रही है यहाँ परनपोर जी की।
आखिरी 2 बॉल शेष, 14 पे स्कोर। और बाहर जो इस बार देखा जाए मैदान काफी जबरदस्त बनाया है और इस बार सिंगल मिलेगा। मिड विकेट के ऊपर गेंद, फील्डर मौजूद है वहां, एक खतरा बच गए और करेक्ट करना चाहिए। थ्रो सही आया था लेकिन मिलेंगे 2 और खिड़कपाड़ा टीम का स्कोर आगे, एक ही मिला स्कोर आगे गया है 15 रन। अमित सर, जे 24चे कॅमेरामॅन आहेत बघा, सगळ्यांना प्रचंड थंडी वाजते आणि एवढ्या उंचावर बसून जे काम करतात बघा, त्यांच्याबद्दल काय म्हणाल? प्रचंड मेहनत आहे ते, मस्त त्यांचा चढाचा स्टॅमिना भरपूर आहे। नंदुबाई अगदी आणि बघा चांगली मेहनत करतात, फक्त झोपू नका। हवा में जरूर गिरे, नेक्स्ट स्कोर के ऊपर 4 की संभावना है, होगी बाउंड्री। डीजे बम्बू डाल के बम्बू सँडी पालकर सरांना गाणी मुळीच आवडत नाही। नेक्स्ट मॅच टॉस होणार आहे। आजच्या रात्रीतील शेवटचा सामना असेल। संजय जळे शेठ साहेब यांच्याकडून सरळ स्टेजवर जर चेंडू षटकार ठोकला तर 1000। आजच्या रात्रीतील शेवटचा सामना जर टॉस होणार आहे बघा, उद्याचं लॉट्स तुमच्यापर्यंत मी काही वेळात घेऊन येईल। उद्या 4:30 वाजता मॅच काही करून सुरू होईल। 4ला रिपोर्टिंग करा, असू द्या, उद्या शनिवार आहे, मात्र काही करून उद्या 4:30 2 दिवस आम्ही सर ती साथ मिळाली, उद्या सुद्धा ती कंटिन्युटी ठेवायचे। धन्यवाद। धन्यवाद। उद्या मात्र संध्याकाळी 4:30ला मॅचला सुरुवात होईल, याची दक्षता घ्या। पहले ओवर में 14, इस ओवर में 5 आए, कुल मिला के देखा जाए स्कोर 19। 2 विकेट के नुकसान पे खिड़कपाड़ा टीम और अंतिम ओवर मड़वी, और इस बार टाइमिंग नहीं हो रहा है और ये गेंद डॉट चली गई है। लेकिन बल्लेबाज मेरे हिसाब से जो यस राहुल उल्वेकर को स्ट्राइक मिलनी चाहिए, लेकिन उसको स्ट्राइक नहीं मिल रही, वो नॉन स्ट्राइक रेन पे ही 2 छक्के मार चुके, एक बाउंड्री भी उन्होंने ठोकी, एक सिंगल भी आया व्यक्तिगत, वो 17 पे खेल रहे मड़वी। और ये गेंद भाग मारे, शाबाश, छाती देखो 56 इंच की कैसी है और स्टाइल ऐसी है ना, शाहरुख खान फीका पड़ जाएगा। डीजे क्या हुआ, ठंड पड़े तो गरम लो और नो बॉल और गैप में चली है, ओ भाई साहब मिसफील्ड हो गया और 2 रन जरूर मिलेंगे। यस, 9+2 यानी मिलेंगे 3 रन। अगली गेंद है फ्री हिट। भगवान श्री कृष्ण ने जब शिशुपाल ने उन्हें विवश कर दिया था, सुदर्शन चक्र घुमाया था, अंपायर ने भी सुदर्शन चक्र घुमाया अपना और हमें बताया कि फ्री हिट है, बल्लेबाज के पास एक मौका है, लाइसेंस है, इस फ्री हिट का फायदा उठाएंगे। स्कोर 23 इकड़े और एक सिंगल मिलेगा, फ्री हिट है स्क्वायर लेग के ऊपर और दूसरा वाक्य पूरा किया, गुड रनिंग बिटवीन द विकेट। इसे कहते चतुराई, इसे कहते चालाकी, होशियारी मजबूती का काम है। और 2 के साथ स्कोर जाएगा 25। आखिरी इस ओवर की 4 गेंदें बाकी अब तक, लेकिन मुझे लग रहा है कि ये उल्वेकर स्ट्राइक के ऊपर आना चाहिए, लेकिन वो नहीं आ रहा है। ये देखिए घातक बॉल कितनी आगे फेंकी, देखिए निराश है या खुद राहुल, क्योंकि वो स्ट्राइक उन्हें नहीं मिल रही है। लेकिन इस प्रकार नितेश भोईर टीम का स्कोर खिड़कपाड़ा का 25, लॉस ऑफ 2 विकेट। और कैच की मांग की है, लेकिन मुश्किल है क्योंकि नो मैंस लैंड में गेंद गिर चुकी है। सुनील और प्रसाद कॉल नहीं अपना एक दूसरे को,
कॉल करना चाहिए था। कॉल इज इंपॉर्टेंट बात है। मिलेंगे इस गेंद के ऊपर एक सिंगल, क्योंकि स्ट्राइक उनके पास रहनी चाहिए, इसीलिए या उल्वेकर ने कही थे कि मैं अभी स्ट्राइक के ऊपर रहता हूं, और एक सिंगल के साथ वीरा स्पोर्ट 11 खिड़कपाड़ा टीम का स्कोर आगे बढ़ता है 26, लॉस ऑफ 2 विकेट। आखिरी 2 गेंदें शेष इस अंतिम ओवर की। काफी हाइटेड ये खिलाड़ी है, देखिए जैसे युवराज सिंह की हाइट, सहवाग की हाइट, गांगुली जी की हाइट। ओ बॉल की रफ्तार देखिए, धार देखिए, बाएं हाथ के गेंदबाज है, जहीर खान की याद दिला रहा है। हर्षल मड़वी इनकी आखिरी गेंद शेष, अंतिम बॉल, और स्कोर है 26, लॉस ऑफ 2 विकेट। यस, नेक्स्ट मैच चेरोबा 11 दुंदराई बनाम जय हनुमान 11 लोनिवली के बीच। ये शॉट है, लेकिन एक टप्पा दूसरे टप्पे के साथ गेंद को फील्ड किया, तब तक के लिए विकेट कीपर के पास थ्रो गया है और आउट। एक ही सिंगल, 27 स्कोर, और जीतने के लिए राजा रानी 11 घोट टीम को 18 बॉल 28। मी सन्माननीय आमचे पाहुणे गुलाब सिनारे साहेबांना विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत। मी सन्माननीय गुलाब सिनारे साहेबांना विनंती करेन, टॉस आपल्याला करायचं। लोणिवली संघ आलाय आणि दुंद्रे, चांगली फाईट तुम्हाला जरूर पाहायला मिळेल। तर कॉल इन, लोणिवली संघ कॉल करतो। यस, टॉस विन। तर दुंद्रेपाड्यानं टॉस जिंकलाय। शुभम, टॉस तुम्ही जिंकलाय, डिसिजन का असेल? डिसिजन पेंडिंग। सगळ्यांकडे पाहून म्हणजे कोणतरी डिसिजन मेकर वेगळा आहे अमित सर, डिसिजन मेकर वेगळा आहे, तर नक्कीच प्राधान्य दिले बॉलिंग। मैदानाचा अभ्यास आहे आणि समोर लोणिवली संघ आहे, कशी तयारी या संघाविरुद्ध, काय रोखण्याचा प्रयत्न कसा असेल? लोणिवली संघ समोर फर्स्ट टाइम खेळतोय आणि चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू। खूप साऱ्या शुभेच्छा असतील। तर लोणिवलीचे संघनायक, इन शॉर्ट जास्त आम्ही विचारणार नाही, अमित सरांना माहिती आहे काही खेळाडू कमी बोलतात, बॅटिंग करायचे, किती धावा बनवणार? 30 ते 35 धावा करण्याचा प्रयत्न करू। बॅटिंग करताना फलंदाजीचं योगदान चांगलं होतं, गोलंदाजीकडून आता कुणाकडून अपेक्षा असतील? जास्त करून प्रियेश करण्यात अपेक्षा असतील आणि माझ्याकडूनच असतील। नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा। ग्रामस्थ मंडळ दुंद्राईची स्पर्धा पाहतो। अगदी आज आमचा पाहुणा वर्ग शेवटपर्यंत थांबलाय, त्यांना सुद्धा या संघाचा सामना पाहायचा। 24 लाईव्ह इव्हेंट्स। अमित सर थोडी रजा घेतील, त्यांना थोडा आराम देऊया आणि जॉईन होतील आमचे आणखीन एक दर्जेदार समालोचक भाई रोशन पाटील शिरवली। संकल्प ट्युटोरियल्स पुरस्कृत संघ पाहतो आपण वीरा स्पोर्ट्स 11 खिडुकपाडा आणि त्यांच्या विरुद्ध संघ पाहतो राजा राणी गोट। मॅच ऑन।
थँक्यू सो मच छोटे महागुरु सागरजी मांडवकर नेरे. थँक्यू सो मच अमित सर आणि त्यानंतर कैलास सर. आपले मनपूर्वक आभार. आणि अगदी खेळाच्या उत्तरार्धाकडे आता लक्ष वेधित केलं जाईल. अथांग महासागरावर अवतरले क्रिकेटचं हे भव्य दिव्य तारांगण. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं या क्रिकेटच्या मायानगरीमध्ये मनपूर्वक स्वागत. आपण पाहतात ग्रामस्थ मंडळ चषक दुंदराई क्रिकेटची द्वारकामाई पूर्णपणे आपण सजलेली पाहतो. अगदी पंढरपुराची आठवण यावी त्या दर्जाचा काहीसा माहोल या परिभागाचा आपण पाहतो. अगदी सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि त्याच्या पूर्णपणे पठारावरती हे दर्जेदार आपण मैदान पाहतो. आणि या मैदानावरती एक दर्जेदार डे नाईट फॉर्म्युला एक चांगली स्पर्धा आहे. अगदी 2 सामने काहीशे पेंडिंग पाहतो. त्यातील हा निश्चितच सामना क्रमांक 8 क्रिकेट रसिक वर्ग एन्जॉय करतायत. आणि अगदी या स्पर्धेतील हा 26वा क्रमांकाचा आपण सामना एन्जॉय करतो. प्रेम पाटील वाजे यांचं जबरदस्त गुणसंख्यांक लेखन. आणि आता मात्र उत्तरार्धाकडे आपण लक्ष वेधूया. 18 चेंडू जिंकण्यासाठी 28 धावसंख्येची आवश्यकता आहे राजा राणी घोट टीमला. आणि प्रतिस्पर्धी संघ पाहायला मिळतो संकल्प वीरा स्पोर्ट्स खिडूकपाडा. एक दर्जेदार खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून साध्य केला जाईल. आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होतोय साहिल उल्वेकर. रफ्तार का सौदागर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. आणि पिबनचं पहिलं षटक त्याला गाजवायचंय. आणि समोर पाहायला मिळतो प्रसाद पाटील पप्पू. प्रसाद पाटीलचा हा धाकड फटका ऑन ड्राईव्ह इथे केलं जातं. क्षेत्ररक्षक सज्ज असतील. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. तालमेलचा अभाव इथे रनआउटची शिकार होऊ शकली असती परंतु सुनीलला आता मात्र माघारी जावं लागतं. एकाच पटरीवरती 2 गाड्या होत्या. ऍक्सिडेंट निश्चित झाला असता परंतु पुन्हा एकदा कॉलिंग चांगलं झालं आणि पाठमोरी धावत गेला स्वतः कॅप्टन कुल सुनील साळुंके. आणि हे पाहता अगदी अकाउंट ओपन केलं टीम राजा राणी घोट टीमनं अकाउंट ओपन केलंय प्रसाद पाटील पप्पूनं. बालाशेठ धुमाल या संघाचे पुरस्कर्ते त्याचे पिताश्री जर सामना पाहत असतील वामन शेठ त्यांचे मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. ज्येष्ठ व्यक्तिमत्व. ओहो स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता परंतु डॉट बॉलची इथे समाप्ती पाहायला मिळते. तीक्ष्ण धारदार बाणा इथे पाहायला मिळतो हा गोलंदाजाकडून. पहिल्या चेंडूपासून अटॅकिंग मूड मध्ये गोलंदाजीची आखणी पाहायला मिळते. मजबूत खांदे चांगला फिटनेस मंत्र जोपासणारा एक अवलिया क्रिकेटपटू टीम खिडूकपाडा संघाच्या माध्यमातून साहिल उल्वेकर एक धाकड अशी गोलंदाजी साकार करतोय परंतु 2 धावा चपलाईने प्राप्त केल्या जात आहेत. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट या 2 खेळाडू मध्ये पाहायला मिळतं. आणि सांघिक कोठा आता पुढे अग्रेसिव्ह होताना पाहायला मिळतो. बिनगडी बाद 3 धावा. एक रंगतदार एक संगीन सामना क्रिकेट रसिक वर्ग एन्जॉय करतायत. अंतिम टप्प्यामध्ये इथे विजय महोत्सव कोणता संघ साजरा करेल याकडे तमाम क्रिकेट रसिक वर्गाचं लक्ष असेल. ओहो उसळी प्राप्त केली जाते. अतिउसळीचं कारण व्हाईट बॉल इथे सफर केलाय. अगदी सुपर 12 मध्ये गेलेले आपण संघ पाहतो. काव्य 11 TCC दुंद्रे त्यांच्या विरोधात असेल स्मायरा 11 वहाल. त्यानंतर सुपर 12 मध्ये गेलेला पुढचा संघ 3 स्टार वाजे विरोधात आई 11 चिंचवली. आणि तिसरा आपण पाहतो किट्टू 11 मोर्या रीडगर विरोधात चेरोबा 11 भानगर. हे क्रिकेटचं माहेरघर अगदी दणानून निघेल. 5 तारखेला एक चांगला माहोल आहे. लॉंग स्टॉप कडे चेंडू स्टॉप होतोय. 22चा चौकार. वाघमारे सरांनी उजव्या हाताने इशारा केला तो 22चा हा निश्चितच पाहतो अगदी 22चा पहिला चौकार. आणि डाव्या हातामध्ये त्यांनी स्वेटर पकडलाय. ओहो इथे काहीशा नाट्यमय घडामोडी करताना पाहायला मिळत आहेत.
सांघिक कोठा कासव छाप पद्धतीने आता पुढच्या दिशेनं मार्गस्थ होतो. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अगदी 10 का दम खमकून दाखवेल. 28 धावा बनवायच्या आहेत. अजूनपर्यंत 18 धावसंख्येची आवश्यकता आहे. गोलंदाज तयार. ओहो परफेक्ट बॉल. एक चांगल्या चेंडूची ती आपण सफर पाहिली आणि अशा रीतीने अगदी फिबनचं पहिलं षटक हे समाप्त झाल्यानंतर गुणतालिकेवरती धावा पाहतो. निश्चितच बिनगडीबात एकूण धावा 10. निकटवर्ती आपलं मनपूर्वक स्वागत. अगदी विधानसभेमध्ये शक्ती केंद्र प्रमुखांची खूप मोठी भूमिका होती आणि त्यानंतर बूथ अध्यक्ष. ची माणसं आणि शक्ती केंद्र प्रमुख यांच्याकडे मोठी जबाबदारी होती आणि बूथ अध्यक्षांचा अगदी मोठा कमाल पाहिली आणि त्यानंतर मोठ्या लीडनं आमदार साहेबांचा विजय पाहिला. परंतु या स्पर्धेची खासियत आहे सर्व पक्षीय नेते मंडळी या स्पर्धेमध्ये येत आहेत. हे खऱ्या अर्थाने आयोजकांचं यश आहे सागर सर. खरं ग्रामस्थांचा सहभाग आहे, ग्रामस्थांची एकता आहे, ग्रामस्थांची एकजूट आहे आणि एकतेचं प्रतीकानं काय होतं याचं ज्वलंत उदाहरण म्हणू शकता आपण. रॉयल म्हणजे राजा, राजासारखं आयोजन राजेशाही थाटात. अगदी 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 18 धावसंख्येची आवश्यकता आहे. काटेकी टक्कर, अड्याल खिडूक पड्याल पाहतो आपण. निश्चितच उत्तम दर्जाचा खेळ साकार करण्यासाठी टीम घोड अलर्ट अशी गर्दी रात्रीच्या सत्रामध्ये पाहतो. गरमागरमीचं क्रिकेट आहे, एव्हरेस्ट मसाल्याचा तडका येतोय. 12 चेंडू जिंकण्यासाठी 18चं समीकरण. गोलंदाज तयार. ओहो बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होतोय. भावेश उल्वेकडनं काढली विकेट. पहिला धक्का टीम राजा राणी घोड टीमला खेळाडू बाद होतोय. धन्यवाद रोशन द्यायला पाहिजे. अगदी प्रेक्षकांना खेळून ठेवण्याचं काम या टीम कडून आज होत आहे, त्यांचा आपण धन्यवाद देतो. अप्रतिम संगीताची मेजवानी पाहतो. रानामध्ये करदा पुढील हा गाणं व्हायलाच हवं. हा मला खूप आवडतो गाणं. आणि त्यानंतर चेरोबा. काय मैफिल असते गाण्यांची. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होतोय. भावेश उल्वेकर ऑन फायर. पहिला विकेट काढले. ओहो प्रहार करण्याचा प्रयत्न. सर जडेजा स्टाईल अष्टपैलू भूमिका साकार करणारा अवलिया क्रिकेटपट्टू बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे. परंतु संघ पाहायला मिळतो राजा राणी घोड संघ, ज्या संघामध्ये मातबर फलंदाजांचा भरणा आहे आणि फलंदाज पाहायला मिळतो रुपेश साळुंके. क्रिकेटच्या पटलावरती नेहमीच धाकड खेळ जास्त राहिला. पाठमोरी चांगलासा प्रयत्न पाहतो परंतु एक धाव इथे परिपूर्णपणे प्राप्त केली जाते. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव येताना पाहायला मिळते. सांघिक कोटा आता मात्र पुढच्या दिशेने मार्गस्थ होईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते एका गडाच्या मोबदल्यामध्ये 11 धावा धावपुस्तकावरती लागताय. समीकरण चेंज झाले. 9 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावसंख्येची आवश्यकता. 5 संपूर्ण युवा ब्रिगेड, युवा शक्तीचा जागर आणि संपूर्ण आमचे युवा आयोजक ज्यांच्या माध्यमातून ग्रामस्थ मंडळ धुंद्राई 2025 शानदार जानदार रुबाबदार आयोजन पाहतो. 9 चेंडू 17. विजयाचा खतरा कोणा संघावरती मंडरावेल. वेल इंजिन फायरिंग अँड सिलेंडर 6 रन षटकार. शंखनाद पाहिला, दमदार फटका पाहिला. कॅप्टन कुल सरसेनापती संघ नायक आता आक्रमक होतोय. पूर्णपणे आक्रमकतेने हा फटका खेळलाय. बॅटिंग मार्क वरती
सुनील साळुंके ऑन फायर. साठी 11 धावसंख्येची आवश्यकता आहे. पाहिजे आमची सुकन्या अधीरा अमोल चौधरी हिला वाढदिवसाच्या लाख 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 शुभेच्छा. नक्कीच रोशन भाई शत्रुघ्न उसाटकर भारतीय जनता पार्टीचं दमदार व्यक्तिमत्व बॅनर हिट साठी 1000 आहे. जबरदस्त आपण बक्षिसांची इथे खैरात पाहतो. उत्तम दर्जाची स्पर्धा एन्जॉय करतोय. 8 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची आवश्यकता. काटेकी टक्कर बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज होतोय भावेश उलवेकर. त्याला कमबॅक करावा लागेल. अलीकडच्या चेंडू गणिक 6 धावा पाहिल्या परंतु वेगवान चेंडू सफर झालाय. राहुलला चकवा दिला. अगदी क्लोज किपिंग पाहायला मिळते आणि त्यानंतर अगदी 1 धाव परिपूर्णपणे प्राप्त केली जाते. सांघिक कोटा धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट धावसंख्येची गुंतवणूक पाहायला मिळते. एकूण धावा 18 समीकरण येऊन ठेपतंय. 7 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची आवश्यकता. अंतिम टप्प्यामध्ये कोण जिंकणार इथे सत्ता कोण गाजवणार. सत्ता जो गाजवतो ज्याचं मनोमनामध्ये राज्य असतं. नाहीतर गल्लीत फिरणाऱ्या कोंबड्यांच्या शिरावरती मित्रांनो ताज असता. इथे ताज कोण राखेल गोड की किडूक पाडा कोण जिंकणार. 7 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची आवश्यकता. ओहो बाकुडला जात एक चांगला पंच दाखवायचा होता परंतु डॉट बॉलची समाप्ती. अंतिम टप्प्यामध्ये समीकरण 6 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची आवश्यकता. डीजे म्युझिक डीजे शुभेच्छा आलेत आणि बर्थडे अधीरा आणि नमनला शुभेच्छा आल्यात आणि शुभेच्छा दिल्यात मंजुल ग्रुप दुंद्रेपाडा यांच्याकडून. तर बघा उद्या एक महत्वाची सूचना आहे. वेळ कमी आपल्याकडे. गावदेवी 11 अकुर्ली नितीन आणि दोस्ती 11 विगर अक्षय उद्या 4 वाजता रिपोर्टिंग आहे. 4:30 ला मॅच सुरू होईल. काल 4:40 ला पहिला चेंडू पडला आणि आज पहिला चेंडू पडला 4:50 ला. तर उद्या 4:30 ला पडेल. उद्या थोडा आम्ही जलद गतीने खेळू. तर उद्या अकुर्ले आणि विगर तुम्हाला 4 ला रिपोर्टिंग आहे. जय भैरी देवी 11 मोसारे सचिन आणि श्रीधर स्मृती 11 शिवनसे आंबे समीर तुम्हाला 4:30 ला रिपोर्टिंग करायचे. धन्यवाद. 3 वाजता लाईव्ह वाल्याने यावं लागेल. 3:30 ला डीजे ऑन होईल आणि रिपोर्टिंग दोन्ही संघांना अगदी 4च्या दरम्यान करावी लागेल. 4:30 ला पहिला चेंडू कट्टेकूट पडणार आहे याची दोन्ही संघटनांनी नोंद घ्या. वाढदिवसाच्या येतात आणि या परिभागामध्ये ग्रुपची चर्चा आहे. मंजुल ग्रुप पाडेकर ग्रुप आय लव्ह यू ग्रुप. सहा चेंडू जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची आवश्यकता. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये खूप मजा केली आणि हे व्हायला हवं. त्यांनी म्हटलं सिरियस हॉस्पिटलमध्ये खूप आहेत. 6 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची आवश्यकता. बाबूला आतमध्ये घ्या. त्याचं विवरण चांगलं केलं. सँडी सरांना खूप भावलं ते. 6 चेंडू 10 धावा. ओहो प्रहार केलाय. चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय. ओहो दुसऱ्या आठवड्यामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु झेल सुटलाय. झेल सांडलाय. पकडो का जीतो मॅच हे क्रिकेटचं समीकरण असत्यात उतरवलं जातं. सनी भोईर सणसणीत क्रिकेट पाहायला मिळतो. हा झेल इम्पॉर्टंट होता. झेल सोडला इथे फलंदाज सुनील साळुंकेचा ज्यानं षटकार दागला होता भावेश उलवेकरला. एक धाकड खेळाडूचा झेल सोडणं टीम कुडुकपाडा संघासाठी कितपत मार्ग ठरेल हे पाहावं लागेल. अंतिम टप्प्यामध्ये समीकरण 5 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावसंख्येची आवश्यकता. चांगला सामना पाहतो. या दर्जाचे सामने पाहण्यासाठी क्रिकेट रसिक वर्ग येत असतात. 5 चेंडू 8 धावा. फुलर लेनचा बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चपराक पाहतो. एकच मिळते. दुसरीचा प्रयत्न खरा फिल्डिंग याचा प्रत्युत्तर 4 रन 4
उडवलीये फलंदाज कॅप्टन कुल सरसेनापती सुनील साळुंकेनं. कारण या खेळाडूचा झेल सोडला सनील आणि त्यानंतर सणसणीत क्रिकेट अवगत केलंय फलंदाज सुनील साळुंके. ऑन फायर, एक षटकार एक चौकार ज्याच्या बॅट मधून येतोय. आता समीकरण 4 चेंडू 4 धावसंख्येची आवश्यकता. 4 चांद लावणारा आजच्या रात्रीतील सर्व लोकप्रिय आपण हा सामना पाहतो. गोलंदाज तयार. अगली पेशकश. चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय नितेशनं. हा झेल सोडलाय. पुन्हा एकदा संधी दिली होती. राहुल उलेकरचं कौतुक व्हायला हवं परंतु झेल सुटला जातो. वारंवार झेल सोडणं टीम संकल्प 11 वीरा स्पोर्ट्स कडुकपाडा संघासाठी काही चांगलं लढेल परंतु अजूनपर्यंत समीकरण पाहायला मिळेल. 3 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावसंख्येची आवश्यकता आहे. दोन संघाने मी एकच सांगेन, मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान हे सोडायचं नसतं. लढायचं असतं आणि फक्त लढायचं असतं. तो लढवूया बाणा कोण अवगत करेल, खिडूकपाडा की घोड. 3 चेंडू 2 धावसंख्येची आवश्यकता. काटाकी लढत आहे. हलवार पद्धतीने पुन्हा एकदा संधी दिली आहे परंतु सामना जिंकलाय टीम राजा राणी घोट. चांगली गोलंदाजी परंतु खरा फिल्डिंगच्या प्रत्युत्तरात हा सामना गमावलाय टीम खिडूकपाडानं. ऋषल पाटील हे एन्जॉय करतायत. जबरदस्त स्पर्धा पाहतो. टेनिस क्रिकेटला आयाम देणारी स्पर्धा, टेनिस क्रिकेटला वैभवाच्या शिखरावरती पोहोचवणारी स्पर्धा आणि टेनिस क्रिकेटची श्रीमंती जगासमोर आणणारी स्पर्धा अर्थातच ग्रामस्थ मंडल चषक दुंदराई क्रिकेटची द्वारकामाई. आणि या द्वारकामाईमध्ये हे मैदान गाजवलं टीम राजा राणी घोट संघानं आणि संघाचा सरसेनापती चमकदार कामगिरी ज्यानं दाखल केली असा सरसेनापती कॅप्टन कुल सुनील साळुंके ठरतोय मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. तर नक्कीच 2 सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलाय. सुपर 12 मध्ये पोहोचलाय राजा राणी 11 घोट. तत्पूर्वी आपण सन्मान करणार आहोत. मी आमचे आयोजक कमिटी मेंबर्स असतील आज ज्यांच्या आवाजाने रात्र गाजवली ते आमचे सिद्धू पाजी, अमित म्हात्रे सर एक नामांकित समालोचक आणि त्यानंतर आमचे मराठीचे दमदार अभ्यासू ते रोशन पाटील शिरवली. दोन्ही आमच्या समालोचक मित्रांचं आपण धन्यवाद देऊया. आणि नक्कीच आमचे मोठे महागुरू MD गडगे सर फायनल साठी ते इथे रवाना होतील. त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि आता जाऊया आपण छोट्या महागुरूंकडे. तर नक्कीच आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. सुपर 12 मध्ये पोहोचलाय संघ आपण पाहतोय राजा राणी घोट. ज्ञानेश्वर चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते सुनील साळुंके ऑलराऊंडर सर्व गुण संपन्न सुपर 12 मध्ये संघ पोहोचला. जरूर अभिनंदन असेल आपल्याला. काय म्हणाल सुपर 12 मध्ये या दुंदराई चषकामध्ये आज कामगिरी चांगली झाली. काय म्हणाल टीम परफॉर्मन्स बद्दल? सर्वांनी चांगला परफॉर्मन्स केला.